माननीय महासभेचे सर्व नंदकुमार गाडेकर साहेब, तसेच विवेक सर, त्यानंतर डॉक्टर माधुरीताई कोले, त्यानंतर माझे आदरणीय अनिलजी मानटकर सर, त्यानंतर महासभेचे संघटक आणि प्रसिद्धी प्रमुख प्रदीपजी कोकडवार सर, त्यानंतर बीडमध्ये दोनच व्यक्ती प्रसिद्ध आहे माझ्या हिशोबाने, आमच्या नागपूरच्या हिशोबाने, एक धनंजय मुंडे साहेब आणि सुमित रुद्रावार. आमच्या नागपूरच्या लोकांना दोनच माणसं माहिती आहे, सुमित रुद्रावार आणि धनंजय मुंडे. तसे सुमित रुद्रावार, त्यानंतर आजच्या सत्कार मूर्ती नागपूरहून जे आले आमचे बिरेवार सर, त्यानंतर दुसऱ्या सत्कार मूर्ती सुनीताताई दिक्कतवार, उपस्थित सर्व समाज बांधव, पत्रकार मित्र, अतिशय चांगला प्रोग्राम आज म्हणून आमचे महाजन सर, तसंच अजय आणि सर्व माझे मित्र, सगळ्या जिल्ह्याचे अध्यक्ष, सगळ्या तालुक्यांचे अध्यक्ष. मी महासभेला जॉईन होऊन फक्त 3 वर्ष झाली, पण महासभा कळायला लागली. अतिशय सुंदर काम करतं बिरेवार सर. महासभा अशी आहे की जी लोक समर्थन देत राहतात, सत्कार करत राहतात आणि मदतीचा हात नेहमी देतात प्रत्येक वर्गाला समाजातील. आता आपण पाहत आहे की विद्यार्थी असो, आता मी नागपुरात 300 शिलाई मशीनचं वाटप केलं माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते, मागच्याच आठवड्यात झाला, कारण 23 तारखेला. तर वेगळ्या क्षेत्रातील लोकांना, वेगळ्या समाजातील लोकांना, फक्त आपली महासभा फक्त आर्यवैश्य समाजासाठीच काम करतं असं काहीच नाहीये, ती सगळ्या समाजासाठी सुद्धा काम करतं. आणि आज इथं विद्यार्थ्यांचा सत्कार होताना सुद्धा आम्हाला छान वाटतं. बिरेवार सर, आपलं नागपूरला आपण काम करतो, भरपूर काम करतो आपण. तर आपलं संघटन कौशल्य तर महत्वाचं आहेच आहे. लोकसंग्रह सुद्धा आपला भरपूर आहे, अतिशय दांडगा. गादेवार साहेब, बिरेवार साहेबांचा लोकसंग्रह सुद्धा अतिशय चांगला आहे. त्यांच्या काळात म्हणजे 15 वर्षाच्या आधी, मी तर नागपूरला 15-20 वर्ष झाली, पण माझ्या आधी सरांचं जे काम होतं ते अतिशय उत्कृष्ट काम असं होतं. समाजासाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि त्यांचं काम, त्यांची दृष्टी आपल्या महासभेला कुठेतरी भविष्यात कामी यावी अशी मी सरांना विनंती करेल की सर महासभेला जोडून यावं. आपला जो लोकसंग्रह आहे, आपली जी लोक आहे, आपण त्यांच्यासोबत काम करता, आपला परिवार आहे, तर सगळ्यांनी महासभेला जॉईन व्हावं. महासभा सुद्धा अतिशय चांगल्या लोकांसोबत आहे, कधी वेगळे भेदभाव करीत नाही, कोणाला लहान कोणाला मोठं असं कधी टोकत नाही किंवा सांगत नाही. गादेवार साहेबांनी जेव्हापासून हा महासभेचा ग्राफ घेतला तेव्हापासून महासभेचा ग्राफ असा उंच ग्राफ आहे. नुकतंच आम्ही एक भक्त निवास सुद्धा तिरुपतीला बांधत आहोत, साहेब सांगतील त्या बाबतीत. पण आणखीन एक नवीन कार्यक्रम मागच्या अयोध्येच्या अधिवेशनामध्ये एक महासभेने ठरवलं की समाजातील प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील गरिबांना घरं मिळावी, गरीब लोकांना सबसिडीच्या माध्यमातून त्यांचा फायदा व्हावा, स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून त्यांचा फायदा व्हावा. आणि बिल्डरनी सुद्धा, जे आपल्या समाजामध्ये बिल्डरचं काम करतात, डेव्हलपर म्हणून काम करतात, त्यांनी सुद्धा स्वतःच्या जवळून काही सबसिडी देऊन गरिबांना घरं द्यावी उपलब्ध. ती महाराष्ट्रभर योजना राबवण्याचं काम माझ्याकडे दिलेलं आहे. माननीय श्री गादेवार साहेबांनी, बिडवाई साहेबांनी, ह्या दोघांनी माझ्याकडे जबाबदारी दिली की दीपक भाऊ, तुमचा व्यवसाय बिल्डर आहे, तुम्ही सुद्धा लोकांना घरं बांधून देऊ शकता. तर मी त्या योजनेचा प्रमुख म्हणून मला नियुक्ती केलेला आहे सरांनी. आता पुढील महिन्यापासून मी सुद्धा महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यामध्ये आपली महासभा काम करतं. 19 जिल्ह्यामध्ये मी दौरे करणार आहोत. तिथल्या तालुका लेवलला आणि जिल्हा लेवलला जी काही गरीब लोक असतील, गरजवंत लोक असतील आपल्या समाजातील, त्या लोकांना घर बांधून देण्याचं काम महासभा करत आहे. भविष्यात 100, 200, 300 घरं जर आम्ही समाजातील गरिबांना देऊ शकलो तर मला वाटते की महासभेसाठी एक अतिशय उत्कृष्ट, अतिशय चांगला प्रोजेक्ट हा राहील. त्यामध्ये आता आम्हाला महिलांचं सुद्धा, माधुरीताई, महिलांचं सुद्धा आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य पाहिजे. कारण समाज, आता नागपूरला आम्ही गेलो, मी आता शिलाई मशीनचं वाटप केलं, गादेवार साहेबांचा फोन आला, नागपुरातून काही नावं सांगा गरिबांची. मी 3 दिवस फिरलो, कोणी गरीब दिसतं का म्हणून. गरीबच नाही हो, सगळे नागपूरला बाहेरून मोठी मोठी लोक आलेली आहे, मला सोडून. मला मशीन द्यायची, तरी 300 मशीनचं वाटप केलं. जबरदस्तीनं नागपुरातून 4 नावं काढली आम्ही, जबरदस्तीनं 4 नावं काढली.
जरा घेऊन तर वाराचं नाव तर विश्वास साहेबांना सांगितलं, साहेब चहा मिळाली, साहेब खुश. तर असा समाज समृद्ध समाज आहे आपला. पण तरीही जरी समृद्ध असला तरी दुसरी बाजू सुद्धा आपल्या समाजाला आहे. त्या समाजासाठी मला आता घरं बांधून द्यायची आहे. तर आपलं सर्वांचं सहकार्य मला भविष्यात लाभणार आहे. गडम साहेब, आपल्या माजलगावला सुद्धा मी येणार आहोत. माजलगावला खूप जास्त समाज नाही या जिल्ह्यात. इथं तर 25च घर आहे. माजल साहेब चांगले 25च घर आहे. पण इथली उपस्थिती पाहता असं वाटतं की कितीतरी लोक आहेत. म्हणजे खरंच तुम्ही इतके छान आयोजन करता, नियोजन करता, संघटित करता सगळ्यांना. मनापासून तुमचं अजय, तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. मला बोलावलं, मी नागपूरहून आलो आणि नागपूरच्या व्यक्तीनं नागपूरच्या व्यक्तीचा सत्कार माझ्या समोर हवं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट. तर दिलवासा खरंच मोठे आहे. मला जास्त काही संबंध आला माझा, पण एखादी पर्सनॅलिटी असते की माहीत असते की पर्सनॅलिटी वेगळ्या शैलीतली आहे, वेगळ्या कामाची आहे. तर सर, आपल्याला परत एकदा विनंती असेल की महासभा नागपुरात काम करतं, पूर्ण विदर्भात काम करतं. या आधी महासभेला विदर्भात इतका नाव लोकांना माहीत नव्हतं, पण आम्ही मागील 3 वर्षात विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक समाजातील घरामध्ये महासभा पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. या पुढील कामामध्ये आपली मदत सुद्धा मला आवश्यक आहे. एवढी विनंती करतो. परत आपला सत्कार होत आहे, आपलं अभिनंदन करतो आणि